रामकृष्ण हरी. या शेकायला सगळे खूप थंडी वाढली ना. थंडीमुळं इकडे बघ, थंडीमुळं शेकोटी केली मस्त. आणि पेटवायला काय आहे बघा, नारळ फोडले आणि नारळाच्याच शेंड्या जाळल्या. मस्त असे सगळे नारळ भारी निघले. आणि शेंड्या त्या जाळल्यामुळे शेकोटी पण झाली, नारळ फोडून झाले. थंडी जास्त वाढली ना, त्याच्यामुळं आज म्हटलं शेकोटी करावं. असं मस्त स्वच्छ आवरून झालं. कुठंतरी चेंज केलं का मग छान वाटतं आपल्याला. आता क्लिनिंग झाल्यानंतर स्वयंपाकाला खूप कंटाळा आला होता, मी सांगितलं तुम्हाला. आता पोहे एवढं मटेरियल टाकते बघा. अजून तर बाकीचे वटाणे वगैरे. लोखंडाची कढई. पोहे बरोबर 2-4 महिने झाले असत पोहे खाल्लेले नाही. अजून बाकी आहे टाकायचं. रात्रीच्या पोळ्या आहे. चुरमा माझ्याच वाट्याला येतो नेहमी. साफसफाई झाल्यावर बाकीचं किचन आवरलं होतं, पण आता बघा देवाचे ते कपडे वगैरे खूप सामान निघालं परत आवरायला. चक्कर यायला लागले, कारण दुपारचे आता वाजलेले 1:30 वाजलेला आहे. इतके सकाळपासून साफसफाई गेली. आणि आता भूक लागली. फक्त सकाळी चहा बिस्किट खाल्ले. 2 दिवसाचा उपवास होता, सोमवार मंगळवार. मग आता डायरेक्ट बघा भूक लागली. सकाळी यांना फोन आला का लवकर जावं लागतं, मग डबा नेतच नाही. अचानक फोन आल्यावर जावंच लागतं. मग राहिलो आम्ही दोघी. ती पण कॉलेजला गेली नाही. आणि मग साफसफाई केली. म्हटलं जाऊ दे आता, आज डब्बा नाहीचे. तर पार दुपारी आज पोहे केले. नंतर चुरमन आमटी करणार आहे 4 वाजता. खूप दिवसातून पोहे खातच नाही, कारण पोह्यामुळं तब्येत बिघडते, ॲसिडिटी होती. पोहे खातच नाही असं 4-6 महिन्यातून एखाद्या वेळेसच. कारण पोहे शरीराला खूप त्रास देतात. जसं आपलं तब्येतीला हे होईल तसंच आपण पाळलं पाहिजे. चला ठीक आहे. आता खूप भूक लागली. आणि आज आहे बुधवार सकाळच्या दुपारच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. कालचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच सबस्क्राईब करत जा, लाईक करा. रामकृष्ण हरी. हे पोहे जर खायचे असले ना तर मला कधी आठवण येते लहानपणी आमच्या घरी दिंड्या वगैरे यायच्या कार्तिक स्नानाला. म्हणजे सगळं महाराज लोकांना पोहे राहायचे. ते पोहे खूप खमंग लागायचे. आई मोठ्या पातेल्यात पोहे करायची. खूप पोहे राहायचे तेव्हा. आणि ती पोहेची चव आज पण आठवती, पण तसे पोहेच होत नाही. लहानपण खूप वेगळं असतं. पण आमचं सगळं जीवन वारकरी संप्रदायामध्ये त्याच्यात गेलं. आणि सगळे प्रसादच खायला भेटायचे असे पोह्याचे. महाराज लोकांना असं पोहे वगैरे जर केले ना, कार्तिक स्नान राहायचं घरी. मस्त ते वास. आपण झोपेतून उठल्यानंतर ते सकाळी 7लाच तयारी राहायची. आईच्या हातचं जेवण खूपच वेगळं. केलंय मी, सगळं काढून टाकलं मी ते. असं वाटतं मोकळेच देव ठेवा, पूजा छान होती. आणि छान वाटतं बघा. असं छान हे पूजा मांडली म्हणजे आपल्याला देव असं म्हणजे जागाच तेवढी लागती. असं प्रसन्न वाटतं. कसं वाटलं मग आजची देवपूजा? खूप सगळं चेंज केलं ना, कारण माझं माऊलीचं फोटो हे ते असं सगळं खालीवर झालेलं होतं, म्हणून मग सगळं व्यवस्थित ठेवलं. आणि छान देवाला नैवेद्य घेऊन आले बघा, पोळी. मस्त शेंगदाण्याची आमटी केली. लई दिवसातून आमटी आज. कधी कधी भाजीपाला असताना सुद्धा असं खावं वाटतं बरं का. सकाळी दुपारी पोहे केले मी, तो चुरमा दळून ठेवलेला तो केलाच नव्हता. संध्याकाळी पण थांबले ड्युटीला. अर्ध्या रस्त्यासून परत जावं लागलं कंपनीत. थांबलो म्हणले. मग ही अशी आमटी आणि दुपारी दाखवलेला चुरमा आता बनवायचं. वाट बघितली म्हटले, थांबलो. मग दुपारी तो चुरमा केलाच नव्हता, पोहेच खाल्ले फक्त आम्ही. आणि दळलेला जो चुरमा होता तो आता दोघीजणी खाऊन घेऊ आम्ही एवढा.
बघा मस्त कालची नारळ फोडलेले, घरात नारळ होते, मस्त वाटे निघाले खोबऱ्याचे. आता 9 वाजलेले रात्री. सुरण्याची तयारी. मस्त कांदा असं लांब लांब हे केला, शेंगदाणे, जिरी, मोहरी. हे बघा जिरे मोहरी, जेवढे जिरे मोहरी तडकून दिले तेवढे छान लागते. हे बघा तेल जास्त टाकल्यामुळे कांदा लाल नाही होत लवकर. झाला लवकरच. भूक लागली आता. 9 वाजले ना, 9 सव्वा 9 झाले रात्रीचे. साफसफाईमुळे अंग आज हे झालं. नंतर पारायण वगैरे वाचन राहतं 5 ते 8 पर्यंत. म्हणजे नित्यसेवा वगैरे, हरिपाठ. मी बाकीचं काही दाखवत नाही बरं का, हरिपाठ वगैरे असं. एवढं जर दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. कोथिंबीर सगळी अशीच टाकली होती थोडी. गुरुवार सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा. आजचा दिवस सगळ्यांना चांगला जावो ही स्वामी चरणी, माऊली चरणी प्रार्थना. शुभ सकाळ. सकाळी सकाळी असं खूप मस्त फ्रेश वाटतं. पूजा झालेली आहे, अभिषेक वगैरे सगळं. चला बाहेरचं वातावरण दाखवते. बघा बरोबर 7 वाजलेले, सगळं आवरलं. देवपूजा, अभिषेक सगळं सगळं आवरलं. सगळ्या देवांचे अभिषेक, तुळशीचा दिवा विजला बघा. किती मस्त फुलं आणले देवाला. पूर्ण फुलं होऊन एवढे फुलं राहिले. आज गुरुवार आहे म्हणजे फुलं रोज असते, पहिले पण आहे अजून. असे मस्त ताजा गुलाब, ही वेणी. देवाला 2-3 ठिकाणी म्हणजे वेणी वाहिली लक्ष्मी द्यायला. असे मस्त ताजी ताजी पिवळे फुलं. फुलं इकडे तिकडे पाहायचं काम नाही, नसल्यावरच फक्त एखाद्या वेळेस. फुलं आत्ताच आणलेली ताजी. आज नाईट ड्युटी होती, थांबावं लागली मला. 6:30 वाजता आली. मस्त पूजा चालूच होती माझी. रविवारी घेतलेला बालसंस्कार कसा वाटला? मी तुम्हाला सांगितलं आता मागच्या व्हिडिओत की आपण सुरुवातीला स्वामी स्तवन घेतो, म्हणजे कुलदेवताचं आणि गणेशाचं. आपण सुरुवातीला कुलदेवताचं नामस्मरण करतो आणि मगच कुठले प्रार्थना घेऊन आपण सुरुवात करत असतो. जसं गणपतीचं मी सांगितलं, गणपती अथर्वशीर्ष वगैरे, गणपती स्तोत्र. पण हे सगळं मी दाखवलं नाही. गणपती स्तोत्र मी सांगितलं म्हणजे मुलांना घ्यायला, पण त्याचा व्हिडिओ नाही घेतला, थोडा पण नाही. कारण डायरेक्ट सुरुवातीची प्रार्थना आणि लास्ट पसायदान, ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान. हे मुलांना हे पण याची पण गरज आहे. मग फक्त मधलं काही दाखवलं आणि पुढच्या वेळेस गणपती स्तोत्र वगैरे दाखवून असं थोडं थोडं घेत चाललं. तर तुम्हाला कसं वाटलं बालसंस्कार? आजची पिढी कशी घडवली पाहिजे? नाही सुधारली पण 10 मुलातून 1 मुलगा जरी काहीतरी घेऊ शकतो, एखादा मंत्र घेऊ शकतो,
घेऊ शकतो. म्हणजे काय त्याच्या लक्षात राहू शकतं लहानपणचं, म्हणजे कमी वयामध्ये डोक्यात राहतं. कमी वयामध्ये केलेलं कुठलंही काम म्हणजे त्याला ती सवय झालेली असते. आणि जसं झाड आहे, कवळी काडी तिला लहानपणी वाकवलं तर ती कशी पण वाकू शकते. तसं मुलांना लहानपणी कशी चालना दिली बुद्धीला तसं शिकू शकतात. म्हणून आपण मंत्र स्तोत्र वगैरे सगळं घेत असतो. आणि ती काडी जर मोठी झाली, जाड झाली तर ती वाकत नाही. म्हणून कवळी काडी कवळीपणीच वागती. म्हणून माझं बालसंस्कार वर्ग पुढं पुढं बघत चला. दर संडेला, दर रविवारी तुम्ही पण काही नवीन आयडिया द्या. पण मी पाठ्यक्रमानुसार सेवा घेतो, त्याच्यामुळे काही विशेष नाही सांगायचा. आणि हीच सेवा आपल्याकडून भगवंत करून घेऊ, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. कसा वाटला बालसंस्कार? आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी. माऊली. नवीन मेनू मस्त मका बघा. मुलीनं तिच्या पुरतं करून खाल्लं. काहून? मी दुसरं काम करत होते म्हणे, मी नाही केलं. आणि मग मला आता एक कलेज मी भाजलं, 2 पोळ्या रोज. मांजर आली बघा दूध प्या. आपलं नेहमीचं कस्टमर आहे बघा. ॲप्रूव्ह करायचं मी कधी दाखवलं नाही.